नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। या संबंधीची अपडेट स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रसार माध्यमातून आपल्याला असं कळत आहे की येणाऱ्या 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता मित्रांनो, या संबंधीची अपडेट, या संबंधीची जाहिरात इतर प्रसार माध्यमातून आपल्याला कळत आहे, परंतु स्वतः आदिती तटकरे यांच्या पेजवरती अजून सध्या तरी याबद्दलची अपडेट आपल्याला मिळालेली नाहीये। त्याबद्दलचा स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी देता येणार नाहीये। त्याच्यामुळे सध्या तरी फक्त तुम्हाला याचा एक अंदाज देत आहे की येणाऱ्या 29 सप्टेंबर रोजी आपल्याला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे याच्यामध्ये काही महिलांना 1,500 मिळते तर काही महिलांना 4,500 मिळतील। याचं स्पष्टीकरण सांगायचं म्हणजे ज्या महिलांना ऑलरेडी अगोदर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झाले असतील तर अशा महिलांना तिसरा हप्ता जो सप्टेंबर महिन्याचा आहे याचे फक्त 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। परंतु ज्या महिलांना आधार लिंकचा प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा इतर गोष्टींमुळे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे जर हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी सांगायचं म्हणजे त्यांचे तिन्ही महिन्याचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपयाचं अनुदान बँक खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा एक विशेष अशी अपडेट सांगायची म्हणजे हे 4,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यावरती वर्ग होतील तर ज्या महिलांनी आधार प्रॉब्लेम असेल किंवा इतर गोष्टींमुळे त्यांचं फॉर्म रिजेक्ट झाले असतील तर त्या महिलांनी ज्यावेळेस त्या व्यवस्थित चुका दुरुस्त करून घेतल्या असतील, म्हणजेच बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड लिंक करून घेतलं असेल किंवा फॉर्म चुकला असेल तर फॉर्मच्या वेबसाईटवरती जाऊन आपली व्यवस्थित कागदपत्रे अपलोड करून फॉर्म एडिट करून पुन्हा एकदा सबमिट केला असेल आणि त्यांना अप्रूव्हल असा मेसेज आला असेल तर अशा महिलांना हे 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये 29 सप्टेंबर रोजी जमा होतील। तर ही गोष्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर महिलांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागलं होतं। त्यांना या जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे अनुदान बँक खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे ते पूर्णतः चिंताग्रस्त होते। तर अशा महिलांनी आपल्या चुका जर दुरुस्त करून घेतल्या असतील तर येणारा अनुदान नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत शासनाकडून जमा केलं जाणार आहे। आता मित्रांनो, ज्या महिलांनी अद्याप ही बँकेमध्ये आपली जर केवायसी करून घेतली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तिथील मॅनेजरशी भेटून, कर्मचाऱ्यांशी भेटून आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। अजून आपल्या जवळ चान्स आहे, 5-6 दिवस आहेत, याच्यामध्ये आपलं आधार जे आहे ते बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। आधार जर लिंक झालं तरच तुम्हाला डीबीटी मार्फत अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। आता मित्रांनो, ही अपडेट जी आहे ती इतर प्रसार माध्यमातून आपण घेत असल्यामुळे तुम्हाला याची माहिती देत आहे, परंतु लवकरच शासनाच्या पेजवरून म्हणजे आदिती तटकरे असतील यांच्या पेजवरून असेल किंवा इतर शासनाच्या वेबसाईटवरून याबद्दलची अपडेट आपल्याला मिळाल्यानंतर त्याची सविस्तर स्क्रीनशॉट सह म्हणजे पुराव्यासह तुम्हाला त्याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करू। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।